देशातील वाढत्या बेरोजगारीसह शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींविरोधात युवा कृती या युवा संघटनेने वर्ध्यात एल्गार पुकारला आहे। युवकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शांततापूर्ण आंदोलनात शेकडो विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। शहरातून काढण्यात आलेल्या या आंदोलनात युवकांनी शिक्षण, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या। यामध्ये नीट व सीबीएसई परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, वर्ध्यातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि रिक्त सरकारी पदे भरण्याबाबत ठोस कार्यवाही करणे, जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करून आरोग्य सेवा बळकट करणे, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणि सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, युवकांमध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेवर आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि कारवाई करणे या मागण्या मांडण्यात आल्या। संविधानिक मूल्यांना अभिवादन करून सुरू झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। आंदोलनादरम्यान प्रोटेक्ट स्टुडंट, प्रोटेक्ट इंडिया आणि एज्युकेट, ॲगिटेट, ऑर्गनाइज अशा घोषणांचे फलक हातात घेऊन युवकांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आपला तीव्र निषेध नोंदवला। युवा कृती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर व युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपर माफियांवर कठोर कारवाई झाली नाही तर आगामी काळात हे आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात राज्यभर छेडले जाईल। विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका युवकांनी यावेळी ठामपणे मांडली। छोट्यावर तुम्ही निर्णय घ्यायचे आणि आम्ही दररोज आंदोलन करत जायचे। त्या पोलीसवाल्याने बी परेशान करत जायचं, ते माया मागे लागत जाते। सर आंदोलनात किती लोक येणार आहे, ठीक आहे आम्हाला सांगा, तुम्ही नागपूरला किती घेऊन जाणार आहे, हे बिचारे पिसाळून गेले। हा लेटर पाठवलं का ते दांगरून जाते का, कराय मास्तरच्या आंदोलनात किती लोक राहील किती नाही, त्याच्या मागे डोक्याला ताप। म्हणजे रोज या देशात रोज भ्रष्टाचार, एक दिवस नाही होत, एक रील नाही येत अशी स्क्रोल केल्यावर का याचा भ्रष्टाचार येणार नाही। रील वर तर घेतली का भ्रष्टाचार, राम मंदिराचे पैसे केले, कोळसा घोटाळा केला, ठीक आहे, ते मुक्याला इकलं, ठेवण्याला इकलं, ठीक आहे, सालं बंद शिकून टाका म्हणा, साले आमच्या किती विकून टाका, हेच काय नाही ठेवतो। म्हणून ठीक आहे, भ्रष्टाचारच भ्रष्टाचार आहे, ठीक आहे। काही दिवसांना वर्ध्यातल्या नगर परिषदेच्या जागा बी मागणे, हे इच्छी मागू शकते, या लोकमतच्या मागची जागा आहे। नितीन गडकरी म्हणून मायच्या नावानं हॉस्पिटल उघडायचं आहे। हा काही सांगता येत नाही, मी सांगतो ते खरं होईल ना, हे लक्षात ठेवजा। मग मी टाकतो एक प्रस्ताव, मी फुकट पोट्यान शिपिंग वर द्या जागा। म्हणजे हे असे चोर आहे का हे सरकारी जागेवर डोळ्यात ठेवून आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।